या मुंबईच्या लोकलमध्ये चिंगरून चिंगरून गेलो असतो, एवढी गर्दी होती. गुड मॉर्निंग. तर ठाणं फिरून झाल्यावर मी आता म्हटलं मुंबईला जावं, मुंबई दर्शन करावं. मुंबईचा मला तर वैताग येतो, पण बायकोला मुंबई दाखवायची होती. म्हटलं चल तुला दाखवूनच आणतो काय असते ती मुंबई, जीवाची मुंबई करून आणतो. म्हणून मग सकाळी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनला निघालो. भाऊजी आणि मी गाडीवर गेलो आणि ते तिघे आले रिक्षाने. ती तिघे पोचेपर्यंत आम्ही इथं अगोदर जाऊन छत्रपती शिवाजी टर्मिनसचे तिकीट काढत होतो. इथं काका कटाकटा बोटं दाबून काहीतरी जादू केल्यागत तिकीट काढत होतं. तिकीट काढून आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो. पहिल्यांदाच रेल्वेत बसणार होती का काय कळना झालं. ही अशी वाकून वाकून बघत होती, जणू काय वाकून बघितल्यावर रेल्वे लवकर येते. गाडी आल्यावर ही गर्दी झाली, काय कळणं झाले कसं चढायचं आपल्याला काही सवय नाही. चिंगरून चिंगरून मिळलो असतो. एवढं एक पाय माझा बाहेर एक पाय आत. कशी इथली लोक करते ती काय माहीत. जवळजवळ 1 तासानं आम्ही तिथं पोचलो. इंग्रजांच्या काळातली ही इमारत अजून आहे तशीचे तसे. मग असणारच की इंग्रजांनी बांधली, आपल्या इथल्यानी बांधली असते कधीच तुटली असते. बायको तेवढी लय खुश झाली मुंबईत आली म्हणून. एवढी चांगली इमारत बघून आपल्याला फोटो काढायचा राहतोय. मग काढलं की 4-5 चांगले फोटो खचाखच. हीच ती व्हिक्टोरिया राणी हिच्या राज्याभिषेकावेळी ही इमारत बांधली होती आणि 1888 हिचं ओपनिंग झालं. तिथनं गेट ऑफ इंडियाला जायचं होतं. ही डबल डेकर बस, हिनं जावं म्हटलं तरी एवढी मोठी रांग होती. आता एवढ्या मोठ्या रांगेत कोण उभं राहायचं म्हटलं, जाऊ दे चला कॅब करूया. कॅब केली आणि कॅबमध्ये बसलो. कॅब केली आणि जणू काय असं AC गाडीत बसले का हवा करत तुम्ही. गेटवे ऑफ इंडियाला पोचल्यावर पहिल्यांदा म्हटलं थंड व्हावं म्हणून कुल्फी घेतली. एकदम बागार कुल्फी, अजिबात घेऊ नका. तिथनं पुन्हा आतमध्ये गेलो. ह्या गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्यासमोरच हॉटेल ताज आहे. रविवार असल्यामुळे लय गर्दी होती, फोटो बी नीट काढायला नव्हतं. म्हणून आता एका फोटोवाल्याला म्हणलं फोटो काढ म्हणून आमचं पण फोटो काढले आणि भाऊजी आणि माई उभे राहिली फोटो काढायला. आणि फोटोवाला लय भारी होता. त्यानं एक प्रिंटर घेऊनच फिरत होता. एक बटन दाबलं की फोटो बाहेर. बाकीचं मुंबई दर्शन पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.